टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आतापर्यंत आयसीसीच्या 3 स्पर्धांमध्ये कर्णधारपदाची भूमिका सांभाळली आहे आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये गेल्यानं चौथ्यांदा फायनलमध्ये कर्णधार म्हणून जबाबदारी तो पार पडणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमासोबत बरोबरी करणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा गुणी फलंदाज आहे. त्याने खेळपट्टीवर टिकून राहून मोठी खेळी करण्याकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी असं वक्तव्य केलं. त्याची खेळपट्टीवरील उपस्थिती भारतासाठी खूप प्रभाव पाडू शकते असं सुद्धा ते म्हणाले. चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत न्यूझीलंड अंतिम सामन्याची वेळ बदलल्याची शंका चाहत्यांच्या मनात होती. मात्र हा सामना ठरलेल्या वेळेमध्येच पार पडेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता हा सामना खेळला जाईल तर नाणेफेक 2 वाजता होणार आहे. मोहम्मद शमीच्या वादामध्ये आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं उडी घेतली आहे. शोएब अख्तरने आता एक व्हिडिओ शेअर केलाय आणि मोहम्मद शमीला खिजवण्याचा प्रयत्न केलाय. शोएब अख्तरने यावेळी आपल्या ट्रेनिंगचा व्हिडिओ शेअर करत आपण घाम गाळत असल्याचं यामध्ये दाखवलेलं आहे. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. जिंकण्यासाठी खेळपट्टीचं स्वरूप किंवा परिस्थिती महत्त्वाची नसते, त्यासाठी तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं असं मत कोटक यांनी व्यक्त केलं. जसप्रीत बुमराह बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर आणि एक्सलन्समध्ये ट्रेनिंग करतोय आणि तो आता सरावाला लागलेला असून आयपीएलच्या पहिल्या आठवड्यामध्ये खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. बुमराह अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाहीये आणि त्यामुळे तो थेट एप्रिलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत जोडला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. WPL सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरची यूपी वॉरियर्सच्या सोफी क्लेस्टोन हिच्यासोबत चांगलाच खडाजंगी झाली आणि गुरुवारी रात्रीच्या सामन्यात प्रकरण इतकं हातघाईवर आलं की पंचांना मध्यस्थी करून वाद सोडवावा लागला. WPLच्या सामन्यामध्ये गुजरातने दिल्लीचा पराभव केला आणि गुजरात जायंट्स महिला क्रिकेट संघ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला क्रिकेट संघ असा हा सामना होता. या सामन्यामध्ये गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. बीसीसीआयने राजीव शुक्ला यांच्या विरोधात आशिष शेलार यांची एसीसीमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. शुक्रवारी बीसीसीआयने ही घोषणा केली. राजीव शुक्ला आणि आशिष शेलार हे कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत आणि बीसीसीआयचे प्रतिनिधित्व सुद्धा करतील असं बीसीसीआयने म्हटलंय.